सुरुवात व्हिडिओची बाल्कनी मधून केली आणि चढू नको हे असं आहे म्हणून तर येत नाही वरती आणि बाल्कनीचा दरवाजा उघडत नाही मी. पक्षी चाल इकडं हो. तर कांद्याचा पाला बघा किती पडलाय. किती पण साफसफाई करा उन्हाळ्यात काही नाही. किती जरी केलं तरी तिथंच, कारण की वार सुटते त्यामुळं. चला जाऊया आता तिकडं. चल. तर हवा येईल म्हणून उघडलंय पण हव्याचं काय पत्त्या नाही. तर साफसफाई करायसाठी वरचं उन्हाळ्यात किती साफसफाई करा तर ना फरशा म्हणलं सगळं वरनं पुसून घ्यावं म्हणून वर आलो होतं. आणि ठीक आहे. तर गहू ना भिजले होते ते जे सुकत घातले होते ना तिथं आणले होते. आता भरायचं चालू सांडची लहान होतो भरायचं. का पंखा उतरवून केलाय का तर एवढं गरम व्हायला लागलंय. यांचं बघा आलं की भांडण चालू. मी वरच्या जाते फरशा पुसून यायला वरना पायऱ्या पुसायला जाते मी तर गहू भर बसन आला त्यात. आणखी ते नको. चालू कर ना परत. वरला सगळं पायऱ्या पुसून आले मी. किती यायला लागलाय आणि आता म्हणजे लावरावं गादी. आता भोगाचा गादी आता खाली टाकतच नाही का तर गादीवर तर लयच गरम होतं त्यामुळे. आणि जे चाललंय सायकल खेळायचं आणि आता झालं सगळं झालं. आता एवढंच राहिलं आता पायऱ्या पुसायच्या राहिल्या. पुसून घेते मी नंतर मग खाली जाऊया. अजून भांडी घासायचे चहा ते लावायचं अजून. आणि उन्हाळ्यात काय झालंय दुपारची उन्हाची कामं शिल्लक नको वाटते करायला आणि भांडी तर घासायला कामाला येतात. इतकं ऊन पाठीमागं यायला लागलेला त्यामुळे भांडी पण आम्ही घासतच नाही. आता ऊन कमी झाले की मगच सगळं आवरायचं. आणि तिथं होता ये आपला कूलरचं पाणी सांडून कसं झाले तर ते आज कूलर नेलाय खाली जर शिफ्ट केलाय. त्याला बेडरूम मधून खाली हॉल मध्ये शिफ्ट झालाय आपला कूलर. पाणी सांडून खान झालं इथं जरा धुराळीचं. आणि आता सगळं स्वच्छ आवरावं. कूलर सगळा साफ करून खाली लावलाय. तर पंख्याचं वार पण गरम होतं त्यामुळे. तर 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ झालाय बरं का. छोटासा शूट केलेलं होतं. आणि हे होतं ना परवा दिवशीच होतं. वातावरण खूप छान संध्याकाळी असं झालं होतं. टेरेसवर थोडीशी रील केली होती एक आणि तसंच थोडासा मग व्हिडिओ घेतला. खूप छान असं वातावरण झालं होतं. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आजचा येणार आहे. आणि तर चाललंय स्वयंपाक. असे तिखट चपात्या करायच्या चाललंय. बऱ्याच दिवसांनी केल्या तर घरात सगळ्यांना आवडतात तिखट चपाती.
आणि इथं कुल्फी खायचं चाललं होतं. ही थोडंसं शूट काल संध्याकाळचं इथं केलेलं आहे. तर कुल्फी आणली होती अनुच्या आग्रहाखातर आणि खात होतो आम्ही. आणि ह्या गरमीमुळं ना टिकली अजिबात राहत नाही. सकाळी लावली तरी दुपारपर्यंत पडून जाते. नंतर व्हिडिओत मला जाणवलं की टिकलीच नाही आहे माझ्या कपाळाला म्हणून. ही वेगळी आणली आज कुल्फी. अनु दुपारपासून कुल्फी मागाले. सकाळी शेवाय झोपडी तेवढं खाऊन मी नाही जेवतात झोपली. कुल्फी कुल्फी करून ती झोपली. मग आता 6 वाजत आले. आता आणली कुल्फी. त्यामुळे नको म्हणलं तर सारखं पण रोज 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 नको वाटते खायला. चांगलं नाही रोज पण काही थंड असं खाल्लेलं. ही तरी आज आणलं नाही. आता 2-3 दिवस झालं. तर आज मग अनुच्या अनुचं लईच हट्ट होता म्हणून आणते. आणि आता वारं सुटलंय. सकाळपासून इतकं ऊन होतं. आता थोडंसं वारं सुटलंय आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय बरं का. सांगोला सोडलं तर बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ येतात पाऊस वगैरे झालेला आहे म्हणून. तर चला आता कुल्फी खाऊया. आणि इथून ना आजचा सकाळचा व्हिडिओ आहे. तर सकाळी छान अशी देवपूजा अगोदर केली. नंतर स्वयंपाक करायचा होता मला. तणू लागले कणिक मळायला. तर अनुचं कसं चाललंय खेळायचं पिठामध्ये. हा तू म्हणणार आहे. आमरस करण्यासाठी ना अशा आंबे पाण्यामध्ये ठेवल्यात भिजत. थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवले की नाही की बरं पडते. की आंब्याचं ना जास्त उष्णता रस खाऊन होत नाही असं म्हणतात. थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवले की असे म्हणून ठेवलेत. आणि इथं अशी भेंडी वगैरे चिरून घेतली. लसूण पण ठेवलाय निवडून. तर भाजी करायची भेंडीची. आणि अक्षला असं दिलं काम कांदे निवडायचं. तर खराब झालेले कांदे अक्षू लागले बाहेर काढायला. काकू काय म्हणते बघ की. काय म्हणायला लागले तुला. तर नाही तर कांदा टोमॅटो घालून बटाट्याची रस्सा भाजी थोडी करायची. तर भेंडी वगैरे झाली करून. आणि रस पण आहे पण यांच्यासाठी पातळ भाजी लागते ना. त्यामुळे डबल भाजी थोडीशी मुंबाटा करावी. कांदा टोमॅटो चांगलं परतून घेणार आहे. तर कधी तर वेगळ्या पद्धतीनं भाजी केली की छान लागतं. तर नेहमी मी आपली लसूण वगैरे घालून करते. आज कांदा टोमॅटो घालून करणार आहे. तर रस केला होता. भेंडी केली होती. आणि ना रस जरी असला तरी यांना पातळ भाजी काहीतरी लागतेच म्हणून बटाटा केला कांदा टोमॅटो टाकून त्यांच्यापुरता एकच तेवढासा. आणि परत ह्या पोरींची फरमाईश होती टोमॅटो चटणी यांना खाऊ वाटत होती म्हणून तनूच लागली होती इथं करायला. मी तर केलीच नाही. तर कांदा वगैरे टाकून ना टोमॅटो चटणी. तर अशा प्रकारे आज 3 भाज्या झाल्या रस असून सुद्धा. आणि जास्त जेवण केलं की रस असला की उरतं जेवण मग शिल्लक उगीच. तर जेवायला हॉलमध्ये जाऊन सगळं घेतलं होतं वाढून. कायम किचनमध्येच बसून जेवतो पण आता गरमीमुळं निवांत आपलं हॉलमध्ये पंखा लावून जेवता येते सगळी मिळून. आणि अनुला इथं आणलं होतं कुरकुरे. तर आणू लागली ती खायला. आणि असं ना थोडीशी मिरे भाजून बारीक पूड करून टाकली होती रसामध्ये. मोबाईलमध्ये मी बघितलं होतं की असं मिऱ्याची पूड टाकून रस खाल्ला की भाजत नाही. तर खूप उष्णतेचा त्रास सगळ्यांनाच व्हायला लागलाय. जसा आंब्याचा रस चालू केलाय खायला तसं. आणि तरी काय सकाळ संध्याकाळ खात नाही. 1 टाईमच असतो आंब्याचा रस. तर म्हणून अशी पूड केली होती. बघू म्हणलं प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. तर करून ठेवली अशी थोडीशी टाकली होती. आणि माझं ताट म्हणजे कांदा टोमॅटो चिरलेला आहे तेच मी घेतलं होतं. त्यामुळे थोडंसं कसतरी वाटते बरं का ते ताट. आणि त्यातच म्हणलं जाऊ दे उगाच भांडी जास्त पडतात. आणि इथं सगळं जेवण राहिलेलं वाटीत सगळं काढलं होतं. भांडी सगळी घासायला ठेवली होती काढून साईडला. आणि जेवण थोडं जरी राहिलं किंवा जास्त मी काढूनच ठेवते. आणि इथं बघा जेवण झालं. अनुचं झोपून चाललं होतं. अभ्यास यांचं चाललं होतं. मोबाईलचं बघायचं पण. आणि एक मोबाईल आलता दुरुस्तीला तर ते दुरुस्त करायचं. असं सगळं इथं चालू होतं. मी पण बसले होते थोडंसं म्हणलं बसूया. नंतर बाकीचं उरलेली कामं फरशी वगैरे पुसणं ती करायची होती. जेवण झाली. थोड्या वेळ आता अजून कुल्फी
तर कुल्फी आता खायला लागले. तर छान आहे बरं का ही कुल्फी. आणि तुम्ही पण या सगळे खायला. तर अनुसाठी पण सास आणली आहे. नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.